हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर कोणी नवीन आहे आणि त्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर हे बघा, अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघत जा. हॅलो फ्रेंड्स. मी आहे आंश आणि तुम्ही पण. हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रियांका. तर बघा, आमच्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर कोणी नवीन असतील आणि त्यांनी माझ्या अजून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या आणि आंशचे छान छान व्हिडिओ पहा. तो बोल ना. नाही, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. तर मला तुमच्यासोबत हेच सांगायचं होतं की माझा एक आठवड्यावर चॅनल बंद होता. तर माझ्या चॅनलला कम्युनिकेट गाईड स्ट्रीक आलं होतं, 1 स्ट्रीक आलं होतं, म्हणून माझं यूट्यूब चॅनल बंद होतं. एक आठवड्याभर मी तुमच्यासोबत नव्हती कम्युनिकेट, म्हणजे मी लाईव्ह पण नाही आली, काही पोस्टही नाही केली, काही ब्लॉगही नाही केले. आणि खूपच लेट मी आत्ता पाडव्याचा सुद्धा टाकला. तर आंशचा बड्डे पण झाला, तर त्याचेही मला ब्लॉग टाकायचे होते, पण ते 1 स्ट्रीक आलं होतं म्हणून मी ब्लॉग टाकला नाही. तर तेच तुमच्यासोबत म्हटलं बोलावं. आज आहे वेळ, तर म्हटलं हा ब्लॉग बनवावा आणि हाच टाकावा. त्यानंतर आंशचा बड्डे वगैरे कसं सेलिब्रेट वगैरे केलं मी ते तुमच्यासोबत शेअर करेलच. तर बघा, हे स्ट्रीक असं भरपूर जणांना येतं. माझ्यासारखे भरपूर असे नवीन यूट्यूब चॅनलवाले आहेत आणि माहीत नसतं की हे असं का आलं. आता मी तर 3 एप्रिलला शिवाजी महाराजांचा आणि आंशचा म्हणजे शिवाजी महाराजांचं शूट केलं होतं मी आपले जयंतीच्या टायमिंगला, आणि त्यांचेच फोटो होते. फक्त शिवाजी महाराजांचे सॉन्ग टाकून ते मी गाणं पोस्ट केलं होतं. पण चाइल्ड सेफ्टीसाठी त्यांनी हे कम्युनिकेट गाईड माझ्यासाठी एक दिलं स्ट्रीक. पण मला असं वाटतं म्हणजे गाणं तर सॉन्ग तर सगळेच टाकतात, आणि मी असं नाही की मी सॉन्ग ते दुसरीकडून कॉपी केले आणि मग ते सॉन्ग टाकलं, असं नव्हतं केलं. यूट्यूबवरती सॉन्ग अपलोड म्हणजे डाउनलोड केलं आणि तेच पोस्ट केलं होतं, तरी तिथं आलं. आणि टाकल्यानंतर ना मी अर्धा 1 तासानंतर पाहिलं तर तिथं ऑप्शन आलं रिमूव्ह करा. मी रिमूव्ह केला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ते म्हणजे त्यांनी डायरेक्ट ते त्यांची एवढी मोठी अशी लिस्ट झाली की तुम्ही 1 आठवड्यासाठी तुम्ही पोस्ट करू शकत नाही, लाईव्ह येऊ शकत नाही, आणखीन अपलोड करू शकत नाही, ब्लॉग टाकू शकत नाही, या तुम्ही तिथं काहीच चेंजेस करू शकत नाही. म्हणजे जर तुम्ही व्हिडिओ पहिले टाकलेले तिथं पण तुम्ही काहीच चेंजेस करू शकत नाही. म्हणलं ठीक आहे 1 आठवड्याभरसाठी. मग मी यूट्यूबचे एवढे व्हिडिओ पाहिले की त्यामध्ये भरपूर असे व्हिडिओ होते की तुमचं 90 दिवसानंतर चालू होणार, 1 स्ट्रीक येतं, 2nd स्ट्रीक येतं, 3rd स्ट्रीक. खूप घाबरली होती, कारण माझा यूट्यूबचा चॅनल पहिला एक असाच बंद झाला होता, म्हणून भीती वाटत होती की हा पण चॅनल बंद होतोय की नाही होत. म्हणून शांतच होते मी, काहीच बोलले पण नाही, कोणासोबतच काही कम्युनिकेट केलं नाही. फक्त आंशच्या पप्पांसोबत मी बोलली होती की माझं यूट्यूब चॅनलवरती असं आलं, मी आता पुन्हा आलं, हे असं पहिलं आलं ते कॉपीराईट म्हणून डायरेक्ट डिलीटच झालं होतं माझं अकाउंट. त्यावेळेस पण भरपूर असे सबस्क्राईब वगैरे झाले होते, भरपूर व्ह्यू पण आले होते, आणि खूप भीती वाटत होती की आता माझं पुन्हा चॅनल असंच होणार का. मग मी आता काय करायचं माहीतही नसते आपल्याला की, तर अशी खूप घाबरली होती मी त्या टायमिंगला. पण काही नाही, 1 आठवड्याभर थांबली आणि आंशच्या पप्पा मला म्हटले तुझं स्वामींवरती खूप विश्वास आहे ना, तर विश्वास ठेव आणि तुझं पुन्हा चॅनल चालू होईल, कारण 1 आठवड्यासाठी त्यांनी बंद ठेवलेलं आहे. तर ठीक आहे म्हटलं, ह्या पुढं आता मी विचार करूनच व्हिडिओ टाकेल. त्यामुळे मी आता कोणतेच व्हिडिओ टाकणार नाही. आणि जरी म्हणजे मी ब्लॉग बनवते, ब्लॉगमध्ये पण भरपूर असे सॉन्ग वगैरे येतात, तर मी त्यामधले सॉन्ग टाकणारच नाही, कारण जर हे असं कॉपीराईट वगैरे जर आलं, माझं चॅनल जर बंद झालं तर आता जर परत असं झालं तर मी पुन्हा आता यूट्यूब चॅनल चालू करणार नाही. कारण मी पहिल्या वेळेस पण 2-3 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष तरी कमीत कमी गेले होते माझ्या त्या चॅनलला, आणि भरपूर असे सबस्क्राईब वगैरे झाले होते, आणि थोडंच राहिलं होतं, मॉनिटाईज पण चॅनल होता. आणि आता पुन्हाही सेम तसंच मी आता चालू केलं आहे, आणि हा पण चॅनल मॉनिटाईज होत आलेला आहे. तुम्ही जर सपोर्ट केला तर लवकरच माझं चॅनल मॉनिटाईज होईल. आणि खूप जणांना त्या दिवशी मी लाईव्हमध्ये आल्यावरती मला खूप जण विचारत होते की तुला यूट्यूबचं पेमेंट येतं का.
तर मला यूट्यूबचं पेमेंट अजून नाही येते आणि ज्यावेळेस मला यूट्यूबचं पेमेंट येईल त्यावेळेस मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की मला यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे, माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. त्याच्यावरती मी सेपरेट एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल. तर बघा, मी लाईव्ह येते तर त्याचे काही मला यूट्यूब पे करत नाही. मी ब्लॉग बनवते त्यालाही यूट्यूब मला पे करत नाही. मी शॉर्ट व्हिडिओ बनवते त्यालाही यूट्यूब मला पे करत नाही. तर यूट्यूब लगेच कोणालाही पे करत नाही. वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष असे भरपूर वर्ष जातात. कारण मी खूप असे यूट्यूब जे ब्लॉग बनवतात यूट्यूबर आहेत त्यांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्यांना लगेच असा चॅनल मॉनिटाईज होतो आणि लगेच पेमेंट देतं असं नाही. खूप मोठी प्रोसेस आहे. हां, यूट्यूब पेमेंट देतं पण त्याच्यासाठी त्यांचे काही रूल्स आहेत ते फॉलो करावं लागतात. चॅनल मॉनिटाईज व्हावं लागतं त्याच्यानंतर ना यूट्यूब पेमेंट देतं. तर मी पण अजून नवीनच आहे, बऱ्याच गोष्टी मलाही माहीत नाहीत. मी पण शिकतेच आणि शिकता शिकता जे काही प्रॉब्लेम येतात ते तुमच्यासोबत शेअर करत असते. कारण माझ्यासारखे असे भरपूर जण आहेत की ते यूट्यूब चॅनल चालू करतात आणि काहीतरी म्हणजे सुरू करतात आणि आपला वेळही घालवतात आणि खूप छान वाटतं असं यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बनवणं. आणि एक आठवणी येतात. मी तर बनवते ती म्हणजे अंशच्या पण भरपूर अशा आठवणी राहतात आणि म्हणून मी व्हिडिओ बनवत असते. तर मला यूट्यूबचं पेमेंट नाही येते हे मला सांगायचं होतं. कारण भरपूर जणांना वाटत होतं की मी व्हिडिओ बनवते, टाकते, हिला पेमेंट येत असेल, कशाला हिला कमेंट करायची, कशाला लाईक करायचं, कशाला शेअर करायचं. भरपूर जवळचे आहेत ते पण असाच विचार करतात. तुम्ही असा विचार करता, जवळचे तर किती विचार करत असतील.